हा किशोर खुर्च्या घेऊन मग पुढे या. माझी तब्येत बरोबर नाही. हा डेंगू झाल्यापासून माझी तब्येत जरा खालावली आहे. पुढे घेऊन बसा. ये थोडे आलेले पुढे थोडे. हा बोल काय काय समस्या आहे तुझी? काय आलाय काय? शिर्डी मिली मग आता मी काय करू त्याला? औषध फवारण्यानं मग तुझी शिर्डी गेली कुठं तिथं? मग तुम्ही औषध मारून गेला मच्छर तिथं माझी शिर्डी खाऊन मिळेल, त्याला काय करायचं? आता औषध मारलं का मच्छरसाठी गल्ली बोळात मारावं लागतंय. पण तू कळलं नाही का तुला औषध मारलंय म्हणल्यावर शिर्डी सोडावं का नाही तिथं? ही साधारण शिर्डी माझी मिळली, त्याला काय करायचं? कोण जबाबदार त्याला? काय गड्या अवघड आहे गड्या त्याला. आता आम्ही तर काय करणार आहे सांग बर? ग्रामपंचायत मार्फत काय करणार आहे त्याला? मला शिर्डी द्यावी लागेल बोल, नाही तर बायको माझी डोक्यात घालायला ओरडता. वरून कसं काय? काय तुझं म्हणणं आहे का? माझ्या आईकडता मी शिर्डी आणली होती ती नेली, ती मला भरवून द्या. हे माझ्या माग लागला नाही. मोठं पेचच पडलाय का आता? हे कोणी कोंड औषध मारलं तुझ्या शिर्डीला धोका झाला. मग आता काय करायचं? माझी शिर्डी मला भरवून द्या, नाही तर मी पोलिसाकडे जाईल. पोलिसाकडे जायचं म्हणलेलं काही का मोठं आमच्या मागे लिचडच लावताय तुम्ही? मग माझं हार नव्हतं काय ते कुठं आता त्या आरोग्य खात्याकडून फवारा मारला म्हणजे ते झक मारली मुंबई बघितली असं काम झालंय आता. आता काय करायचं? तुम्ही बघायचं. नाही काहीतरी माझ्या मागे लागलंय आता, ह्याला काहीतरी करावं लागणार आहे इकडे. हा मग आता करायचं काय? बघा तुम्ही आता काय करायचं. बाईक मला नाही मारल ना. राम राम सरपंच. राम राम. कुठली गाय चेक करायची काय? त्या 2 गाय त्या माझा वालत्या त्यापैकी एक आली या. बर बर चालतंय. इन्स्टिमेशन भरा गाभण राहिली पाहिजे असं काय? 100% खात्रीने. आला का किशोर? किशोर तू इथं? ते शेळीचं काय आपल्याला पेमेंट दिलं नाही काय नाही का? ते 8 दिवस ट्रीटमेंट केलेली तरी. हा हा ती जगणार तर नव्हतीच पण मला पेमेंट तर देऊन टाकी तेवढं. हा काय झाले? काय डॉक्टर झाले? शेळी त्याची का ती आजारी होती, पोटात थोडंसं का ते काय होतं, म्हातारी झाली. मग मेली होती पण तो म्हटलं ट्रीटमेंट करा म्हणून आपलं केली होती पण ती काय जगणार नव्हती. होय. हा बरं सरपंच घेतो तेवढी चेक करून. बरं बरं घ्या चालतो. हा डॉक्टर तुम्ही गाय चेक करा. मी किशोरला चेक करतो. किशोर तुझी शिर्डी मेली हा ना औषध खाऊन मेली का आजाराने मेली? औषध लगा नीट सांग लगा. सरळ सरळ लगा तुम्ही म्हणताय माझी शिर्डी भरून द्या नाहीतर मी पोलीस केस करील. हा यातनाकडे काय का होईना पण कडे किशोर डाव आहे बरं का? मला तर आता चक्कर यायची बारी झाली बरं का? का बरं? चक्कर जर डाव जर असेल तर कडे मला सांगतो. उगा सरपंचाचं घर काय जाळू नको. नाही मला आता चक्कर यायची भानगड झाली सरपंच. किशोर तू नीट सांग. तुझ्या घरची आहे ती म्हणून मी गपाया, नाहीतर तुला चांगला कोपऱ्यात गेलं कोपऱ्यात घेऊन तुला चांगला ठोकेल. काय चुकलं नाही बरं का? मला सांगायचं कसं पाटण फुगवलं म्हणून मी आलो तुमच्याकडे. म्हणजे इथं 20,000ची शिर्डी मागाय माझ्याकडे आलाय. पाटण म्हणून मी आलो इथं. बरं बघू पाटलाकडे बघतो काय असेल ते. काय करणार मग आता? आता काय आपलं आमचं काय नाही बाबा चुकीचं. आम्हाला काय फुगवलं पाटलाने. मग आता आम्ही आपलं जातो घरी. जा 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 घरी. बघतो आता मेन पाटलाला ना डिप्युटीला बोलून घेतो. काय असेल ती माझी मी बघतो. बघू पाटील काय आता त्याचा बघावंच लागणार आहे पाटलाकडे. आता लय पाटलाने धुमाकूळ घातलाय 2-4 वेळा. मला बी माग एकदा चांगलं चेचलंय. हा त्याचा आता मी चेच काढतो की चांगलाच. आता राम राम. आता मटणाचा दर काय चाललाय? 240 रुपये किलो आहे. काय म्हणलं 20 रुपयाचं द्या. 20 रुपयाचे येते काय? गोळ्या बिस्किटाचं दुकान आहे काय? तर मग अर्धा किलो करा. हा अर्धा किलो देतो. हा 200 रुपये चालतंय. देऊ का? हो.
हे पैसे धरा, द्या पैसे हे पैसे धरा. आणि राहिलेले पैसे आता राहिलेले पैसे पुन्हा देतो. चालतंय का? मांडून ठेवतो. मांडून ठेवा. हा. काय व पाटील का निवांत बसलाय का? काय त्या पिशवीत काय भानगड आहे? काळी पिशवी दिसते आज. ते पोल्ट्रीचं आणलंय कोंबडी. हा पोल्ट्रीतनं कोंबडी आणलेली आहे इथं मुसलमाना तिथनं. विकत आणली का? विकत आणली तर तुमच्या वाणी आहे वय. आम्ही कुणाचं जागरण सोडीना, तुम्ही डिपुटीन दोघं कुणाचं जत्रा सोडीना. आपले 4 रुपये घालवून घरी जाऊन निवांत खाली. बरोबर आहे. हा. तुम्हाला हाय पैसा, आम्ही आपलं कस तरी चाललंय. पाटील असतं म्हणजे काय उधळून जमल का? अहो उधळून जमवायला नाही जमलं तर पोटाला तरी खाय की. आमचं कुठं नको आहे त्याला. आता पण तुमच्या माग यावं तर तुमचं वेगळं खाणं, आमचं वेगळं खाणं जमल का? तुम्हाला तुम्ही माळा घातले ते या. आता आम्ही काय माळा घातलेली आहे का? असू द्या, असू द्या. विकत आणले म्हणजे हा. पैसे दिले ना. पैसे दिलं, मागचं दिलं आणि पुढं म्हणलं राहिलेलं बांधून ठेवा. बरं झालं. हाय प्रोग्राम म्हणायचा. आज प्रोग्राम आहे, त्यात बदल होत नसतो प्रोग्रामात. चांगलं शिजवा. शिजवायला काय याला काय नुसतं पाण्यावानी आहे, नुसतं उलट पालट करोस तर होतोय रे. हिरवं जर राहिलं तर पुन्हा माग तसंच निघत. नाही तसं नाही निघत. मग चांगलं चकोऱ्यात सुद्धा घेऊ नका. खर्च करून देता इथे मी ठोल चालवला आहे. काय प्रोग्राम पाहुणे बिवणी का मिळवणी बिवणी यायची एखादी. मिळवणी नाही, मिळवणी मुंबईला आहे ती कशाला येते आपल्या इथे होय. जावा. बर मग इतकं नाही. 2 माणसं जेवढी पिशवी भरून चालवलंय म्हणून म्हणते मी. असते ती तुमच्यासारखी काय जोडीदार येतात हिवत येत, ती काय करायचं मग. आबा आम्हाला असलं नाही चालत. तुम्हाला शाकाहारी चालते, पण सरपंच डिपुटी तर खातोयच की. डिपुटी खायला कुठं नाव माग सरतोय तवा. डिपुटी साजरा सुद्धा काढून बघला टाकीला जेवाय बसून असला डिपुटी आहे. बरोबर आहे की तुम्ही म्हणताय ती. देऊ काय निरोप चालला मग. त्यांना निरूप देऊ नका म्हणजे सारखंच वाटपूनच बसतेल. कवा येतोय निरूप, कवा येतोय फोन करीत. तुमचं बघूला मग हापच झालं. आपण झालं त्याच्यात बदल होत नसतो. हा, मग- त्याच्यात किती येते चिमटभर बघितलं तर अर्धे किलो तर कशाही दोघाचा सिंधार व्हायचा. बरोबर आहे की. काय पावसाने बरं केलं म्हणायचं मग. पावसानं काय आता किडा बसवायचा ऑनलाईन बरं केलं वय. चालायचं असं निसर्ग आहे, हो त्याच्यामुळे चालतं एवढं थोडं आबा. बाबा काय करायचं मग. आला ती फायदा झाला, चांगलं झालं बाबा. पाऊस आला ती काय काय वाईट नाही. सरपंचाचं ह्याचं काय चाललंय काय काय नाही आता? सरपंचाचं काय नाही. त्याची दारी दारी घर एवढंच घालतंय. फटफटी हेलपाट इकडे काय ध्यान दिना, काय दिना. नाही, गावाकडे गावाकडे लक्ष दिलं पाहिजे राव. हा. असं कसं आपल्या गावात अतिचार ही चालत नाही तसलं. नाही चालणार बी नाही. कुणी बीच करून द्या काय. आणि करायचं असलं तरी करणाराला ती त्याच्यात काय वाद नाही. करून द्या केला तर त्यांना बी मिळणार आहे. काय होणार आहे ती घटना घडणार कळणारच आहे ते त्यांना. असलं तरी ते होतंय. हो त्याला काय तवा आता ते मध्ये रस्त्याची काम ह्या काही खड आहे का येतं का चालाय माणसाला पायात म्हणजे काम चालू आहे रस्त्याचं. काम का होणार आहे की ती होणार आहे. पण मंजुरीला टाकले त्याचा मंजुरी आल्याशिवाय कुणी तुम्ही तरी घरचे पैसे घालवचाल का. अहो, तसं नाही पण हा. दिसते जाऊन तिथं मागवून ही लोकांच्या अडचणी पाऊस उघडल्यावर मग काय करायचं. पाऊस उघडल्यावर पण पाऊस असल्यावर काय चालत नाही. साधा मोरून टाकायचं सुद्धा जुळना पावसात. हा, मग- वाहनं तरी जाग्यावर येते ती का बाहेर निघते ती का. हे तर महत्वाचं आहे बघ. हो लोकांची गैरत नाही आली पाहिजे. नाही येणार बी नाही आणि येऊन देणार बी नाही. ही बी आहे आणखी डोक्यात. महत्वाचं तेवढं सांभाळलं पाहिजे. हो पाटील, बोला की. मग जाऊ का आता याचं बघून द्या. कार्यक्रम करायचा आम्हाला. बरोबर. करा तर हा. का चांगलं शिजवायचं. शिजवायला काय आता इथनं गेल्यापासून बंद आहे का जाळ घालायला. चालेल. घरची येते तीच तेवढ्या वेळात चालतंय. सरपंच काय अजून कसं काय ना काय कळलं ना. टायमिंग बिमिंग नुसतं दिलं लगेच येतो म्हणून. त्याला काय आखलीचा भाग आहे नाही सरपंचला. म्हणजे आमच्या डोक्यावर आता मी वाटायला लागले सरपंच. आम्ही करून मी फायदा नाही. 4 वाजत आले तरी अजून सरपंच. आता सरपंचाला शेवटचाच फोन करतो. बघू काय म्हणते त्याची. हॅलो सरपंच, 10 मिनिटात तुम्ही जर नाही आला तर मी गावता जाणार आहे. काय तर सगळ्या पण बायको दांडक काढली. पहिलं पेत असताना सफरून मार खाल्लाय. मागचा दिवस पुढे नको. लवकर या पाठ दिसली. जाऊ द्या मरू दे. नाही सरपंच आला तर माझी मी जातो गावताला. काय एवढी आपल्याला गरज नाही सरपंचाची. सारखं फोन करून कटाळा आला या. आता चाललो गावताला आता वाट बघून.
तिला काही तर मीटिंग तर ठेवली आहे तर काही कुणीच दिसत नाही लगा डिपुटी राम राम सर हा राम राम काय पद्धत आहे का हे फोनच नाही काय तुमची पद्धत आहे काय येण्याची माणसं उठून वाट घरी गेली वाट बघून वाट थांबून घेतला राव डिपुटी किती आता 5 वाजले तरी गेली थांबावर तरी गेली एवढं तेवढं काय काम असतं की काय सरपंच काय सारखं काय आपण काय करतो सारख्याशी भांडा फट या फट सारखे मला फोन करते, आम्हाला काय समजायलाच प्रपंच आहे आपण टाइम हे कशा दिलं मीटिंग भरवावी अजिबात असलं नाही म्हणजे काय समजा आहे ती तू गेले ते कुठं येते आता घेऊ बोलून बसा नाही बोलवून घे कुठं आहे ती बघ बसा बसा घेऊ बोलून तुमच्यामुळे तुम्ही उगाच ते थांबून घ्यायचं थोड्या वेळ फोन लावा त्याला घ्या बोलून घ्या कोंबडीवाली बी आली नाही सगळी व्यवस्थित झाली तिकडे तिकडे पण खूप वाट बघू कोंबडीवाली आली सगळी पैसे म्हणलं की कसं लगेच आलं पाहिजे येते हा आता कशी गर्दी लागली लाडकी बहीण योजनेची बँकेत आहे का किती तुम्हाला घालायला जागा नाही अशी गर्दी पैसे म्हणले की आलं पाहिजे पैशाला गर्दी होणारच की मग आता घ्या 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 बोलून घ्या पंगाव मला का आमची काय घरची काम आहे का नाही सारखं गावाचं काम करत बसायचं का काम सोडून आले ती इथं 12 वाजल्यापर्यंत बसली 4:30 पावणे 5 माघार गेली विकास कामात थोडा अडथळा येते तर घ्यायचं करून आणि कुणी असं म्हणत तसं म्हणत त्याच्याला नादी लागायचं नाही आपली विकास कामं करण्याचं आपलं ध्येय ठेवायचं नाही आता पाऊल चांगला उचलाय सरपंचाने विकास कामात बीजेपी भरपूर इथे पाहिजेपेक्षा आपल्याला करायचं समजा व्यवस्थित यातनं विकास काम बी चालतंय घरपरपंच चालतंय तुमचा आमचा नाही चालत अहो घर प्रपंच काय गावातल्या विकास कामावर आधारित आपलं काय शेतीचं काय आहे का नाही शेतीचं काय शेतीचं पोराला ते बायावारीच भाग झालं डेपुटी तसलं का काढ काय चल बघूया कसली मीटिंग भरवली सरपंचाने ती मकाला खाया टाकायचे इथलं काम सोडून इकडे आलेलो आहे आपण चल कामधंदा सोडून समजा मोकळं आहे का कोण येते सारखं मीटिंग कसली काय अशी बी बोलावते ती या राम राम जय हरी या वहिनी साहेब बसा काय चाललंय एवढी काय रोजगार आहे तुम्हाला आता तुम्हाला पैसे पाहिजे तर पैसे पाहिजे तर देवाला येणार की आम्ही आम्हाला बोलू दे का मोठा देणार आहे तुम्हाला लय गडबड करू नका थोडं शांत त्यांनी मीटिंग बोलवली त्यासाठी बडी पुढे बरोबर आहे सोड राहिले थोडं मीटिंग एवढी तेवढी झाली की उशीर लागणार किचनाना सर ते आता आपल्या सभा मंडपात सरपंचाची मीटिंग आहे बोलावलंय तिथं माझ्या गाडीची त्यांची काच फुटली त्याचं पैसे माझ्याकडून 5,000 काढलं मला भेटायचं होतं ते म्हणून म्हटलं चला जाओ चल माझं काय शिरकीचं झालं आणि मॅटर चल मॅटर कशाच मॅटर मग माझी शिरकी मिळली चल चल दही पाटलाकडे बघ तूच पाटील बघणे एखाद दिवशी तुझ्याकडे सरपंच नमस्कार राम राम किशोर बसा दोघे बसा वेळेवर नका काय किशोर नका अरे का सारखं लका तुला नशेशिवार कळतच नाही काय सारखं नशेत असतो लका अरे ह्या नशेनं समधी भगवान परमेश्वराची खानदानगिरी ह्या दारूत मग तरी बी तुम्ही लका त्याचा वाय थोडं मनाव घे की काय तरी नाही यांची आहे सुरक्षित बरं का तुझं काय नाही चार पैसे एवढं तेवढं चालायचं सरपंच पुढे आता एवढा गावातले विकास कामं भरपूर चालू आहे ती आणि झाले ते बी आणि चालू बी आहे ती आणि अजून आपण करणार बी तर आता हे फवारणीचं काम झालं बरंच नाही नाही म्हणता रस्त्याची कामं बरीच झाली ती पाण्याची कुठं अडचण होती त्या पाण्याच्या अडचणीची बी व्यवस्थित सोय झालेली आहे
काय किशोर सभा मंडप तिकडे तिकडे चालू आहे तर कुठलं काय राहिलं नाही आता काम. नाही चालू आहे तर काम आहे ते अजून राहिलं नाही असं नाही. मेन झाली ना. हा तीच रस्ता झाला, येते ते पाण्याचा. अजून वरनं काम आल्यानंतर सभा आपण मंडप झालं, हा. मंदिराची काम झाली, आपल्या गावच्या लोकनिधीतनं हा दुसरी गोष्ट आता आपलं पारायण सप्ताह चालू आहे. काय जबरदस्त हा. सगळी त्याच्या जपून आवाज येते. मग सरपंच मी काय म्हणतोय हा. सप्त्याला काय गोकुळ अष्टमीचा मोठा कार्यक्रम असतो बरोबर आहे. हा. शेवटी कालाच्या वेळेस एखादं बक्षीस ठेवा तुमच्या हस्ते दहीहंडीला. बाकीला का तुमचं हाय म्हणणं म्हणलं आता तर कसं आहे, कसं पोरांचं दहीहंडी सगळ्यात जास्त हे असतं श्रेय असतं. मग तुमचं काय मी म्हणाल तसं करा बक्षीस मी देतो का काळजी बरोबर करा. आहे. काय म्हणायचं ते पुढे? काय म्हणायचे वाटेल काय का होईना पण ह्याच्यात पुरपुरी करतोय गड्या. 100%. हा तर काय करू माहितीये का किशोर बटे बोला. आपण त्या पाटलाचा बंदोबस्त करावा लागेल गड्या. बंदोबस्त ते चांगलं पाटील कोणाचं तरी ऐकते या कोणाच्या हाताला धरते उडी हाणते आणि विनाकारण आपल्यात बिबळ आणते. आपल्याला काय का होईना पण ह्या पाटलाने त्याच्यात काय का होईना पण कोणातरी जवळ धरतय हा आणि थोडा विक्षेप निर्माण करते आपल्यात. तर काय करू त्या पाटलाचा बंदोबस्त कसा नाही कसा तरी आपण करू. काय वहिनी त्यावेळेस माझीच कोंबडी निघली हा. सरपंच. तर तुम्हीच धरते त्या टायमाला बर तेच करेन म्हणून. ही कुठला न्याय आणि मला बी कळलंय त्याच्या माग पण सूत्रधार आहे. बर बर हा? हा. मला बी पाटलानं चांगलं फुगवलं. माझं 5,000 रुपये घेतले शिर्डीचे. अरे तुझं 5,000 घेतलं, माझं पण 5,000 घेतले ते या. पाटील मला सगळं सूक्ष्म लावतो तेवढं 5,000 रुपये दे आणि तू जा निघून. मला माहितच नाही त्यांच्यापर्यंत पोहोचले ते काय झाले ते या. माझ्याकडून 5,000 घेतलं सरपंच. मी एवढं मोठं नाही पाहिजे धरायला. राम राम मंडळ राम 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 सगळे बसते पाटील मिळालं मला शिर्डीचं सरपंच त्यातलं मग पैसे तुम्हाला. थांब किसन थांब थांब जरा थांब तू. पाटील हे 2,000 रुपये त्याची मिटावलेला बद्दल मला पैसे 10,000. आपण गावातलं आपण काय दादा माझी कोंबडी मारलेली तेच मिटवा. असं दे खरं थोडं ऐका माझं. पण माझ्या आजाळ उठलं ना काय मानलं काय कळलं ना मला तरी. सगळे कळलं पाहिजे जाळ उठले का वारं फिरले ते. हो का तुम्ही सगळे एका गावचे सरपंच बी आपल्याच गावचं तुम्ही आपल्या गावचं हे सगळे आपल्याच गावचे. काय झालं असलं तरी मला समजून सांगा की मी तुम्हाला समजून सांगेल. काय सरपंच काय म्हणते. बरोबर आहे पाटील. नियत म्हणते ती का नाही त्याला नियतीचा अर्थ हित लागते तुमच्यापाशी. बर नियत सोडत नाही कोणाला. पाटील असो कुठे असो नाहीतर मी असो नाहीतर ती वहिनी असो नियत ही कोणाला सोडत नाही. थोडा उशीर लागतो त्याच्या घरी अंधार नाही उशीर लागतो. त्या पुढेनं आपल्याला आता कळायला लागलं बरं का की चुकी झाली आता. अहो पाटील ह्या गावात हे असंच चालतं. ह्याचं काय आहे तेव्हा ते चालण्याचा विषय घ्यायचा नाही. पण नाताची पंढरी आहे ह्यात बदल होणार नाही कुणी काय करू द्या. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बरं का. आपण मला तर ह्याची जिरवायची त्याची जिरवायची पण माझीच जिरली आता काय नाही. जाऊ द्या पाटील लय काळजी करू नका. तुम्ही तुमची चूक कबूल केली त्यात तुमचा लय मोठेपणा आहे एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही लय चांगलं काम केलं चूक कबूल केल्याबद्दल. काय बरोबर हा काय डेपुटी बरोबर. अध्यक्ष पाटील इथून पुढं विकास कामात कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. हा काय आणि समजानं भरभराट्यानं ह्याच्याकडे लक्ष देऊन आपण विकास कामात करायचीच ह्याच्यावर लक्ष ठेवा. बरोबर आहे. किशन तुझं काय म्हणणं आहे? नाही एकोप्यानं काम केली पाहिजे. बरोबर तुम्ही करायला पाहिजे पण थोडा विरोध असल्यावर जास्त काम चालू. विरोध नॉर्मल पाहिजे. बरोबर नाही ना विरोध करणारे करणारच की म्हणून विरोधावर लक्ष द्यायचं असं नाही.
विरोधक पाहिजे तेच, त्याच्यामुळे आपण आपल्या सुधारणा करू. ही गोष्ट नुसती करायची नाही, करून दावायची. बरोबर आहे, अध्यक्षांचं बरोबर आहे. मग काय त्याच्यात उपयोग आहे? नुसतं म्हणताय तुम्ही नाही. मगाशी माझ्याकडे आलं की नाही, तिथं मुरुम टाकलं नाही, तिथं काय केलं नाही. पण ही म्हणू नका, करून टाका. ठीक आहे. सरपंचाचं भरपूर गावात आहे, पाटील आहे, तुम्ही आहे, सगळ्यांचं लक्ष असल्यावर गावगाडा चालायला वेळ नाही लागत. तसंही नाताळी पंचायत सगळ्या गोष्टी चांगल्याच चालल्या. त्याच्याबद्दल आपण दोघं म्हणत नाही ना, चांगलं चाललंय हे मलाही कळतंय, काय कळत नाही असं आहे का? मी अध्यक्ष झाले म्हणजे मला काही कळतच नाही का? बरोबर आहे. विरोधकांना विरोध करणार की हा त्यांच्यापासून बी आपण सुधरून निघू. आपल्याला माझं म्हणणं काय, विरोध करणारच पाहिजे. विरोध केल्याशिवाय मग काम चालणार नाही. बरोबर आहे, विरोध झाल्याशिवाय प्रगती नाही. बर, बोला काय म्हणताय? काय अजून काय तुम्हाला काय बोलायचं का विकास कामाचं? विकास चांगला चाललाय, गाव चांगली मानते काय विकासाला भरपूर चाललाय. त्याच्यामुळे काय सरपंचाला कोण नाव घेऊन नाही, काय तुला असंच काम करता जे अजून तुमची 10 वर्ष पुढे वाढतील. धन्यवाद पाटील. आमचं 10 वर्ष तुमच्या नावाने वाटते. नमस्कार मंडळी. नमस्कार. काय आहे, या गावगाड्याच्या विकास कामात अडथळा आणणारी अशी बरीच लोक असते ती, त्याच्याकडे न लक्ष देता आपल्या विकास कामाकडे लक्ष द्यायचं, ही सर्वांनी दक्षता घ्यायची. तसेच या गावगाड्याच्या विकास कामासाठी काय 4 लोक असते ती, त्यांना विनंती आहे माझी की ह्याच्यात काय अडथळा आणू नये, काहीतरी स्वार्थापोटी ह्याच्यात काही विक्षेप करू नये, एवढी विनंती आहे माझी त्यांना. तर मंडळी, गावच्या विकास कामात खूप उड्या करू नका. मंडळी, कसा वाटला एपिसोड? लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.